जय जिजाऊ, जय जिजाऊ. जय शिवराय, जय शंभूराज. स्वराज्य संकल्पक प्रधान शहाजी महाराज, स्वराज्य संस्थापक राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आणि स्वराज्य ज्यांनी आपल्या हिंदवी स्वराज्याची स्थापना केली छत्रपती शिवाजी महाराज, त्याचप्रमाणे या स्वराज्याचं रक्षण केलं ते म्हणजे स्वराज्य संरक्षक छत्रपती संभाजी महाराज. यांना प्रथमतः मी विनम्र अभिवादन करतो. आणि माझा जो आहे छोटासा विषय तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, द कॉर्पोरेट किंग. द कॉर्पोरेट किंग शिवाजी राजांना काय बोलतात? शिवाजी राजांचा जर इतिहास पाहिला तर शिवाजी राजांनी ही पुण्यामध्ये राष्ट्रमाता जिजाऊनी छत्रपती शिवाजी राजे आले त्यावेळेस खूप कमी वयामध्ये होते. शिवाजी राजे पुण्यामध्ये आले, पुण्याची जहागिरी होती त्यांच्याकडं. मग शिवाजी राजांनी ती बघितली, राष्ट्रमाता जिजाऊनी शिवाजी राजांनी की ती जहागीर होती ना, ती पूर्ण शेती वगैरे पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली होती. म्हणजे निजाम आले, आदिलशाह आले, मुघलशाह आले, तिने काय करायचे, कुतुबशाह आले, ते काय करायचे, युद्ध करायचे, पण शेतीचं अफाट नुकसान करायचे. म्हणजे ओसाड जागा, जसं आपलं बोलू शकतो मग राजस्थान, तशा टाईपमध्ये ओसाड जागा होती. आणि ह्या ओसाड जागेमध्ये छत्रपती राष्ट्रमाता जिजाऊंनी सोन्याचा नांगर फिरवला. लोकांना समजून सांगितलं की इथे शेती करा, शेती इथे होईल. सोन्याचा नांगर त्यावेळेस छत्रपती शिवाजी राजांनी फिरवला, राष्ट्रमाता जिजाऊंनी फिरवला आणि शेतकऱ्यांना शेती करावं लावलं. म्हणजे शिवाजी राजांना कॉर्पोरेट किंग बोलायचा एकमेव उद्देश काय की शिवाजी राजांनी त्यावेळेस रोजगार निर्माण केला की तुम्ही शेती करा, तुम्हाला आम्ही काय देतो, अवजार जे काय असेल, बी बियाणं, हे शिवाजी राजांनी त्यावेळेस दिलं. म्हणजे एखादा बिझनेस चालू करायचा असेल ना, कॉर्पोरेट म्हणजे बिझनेस आहे, तर आपल्याला कशाची गरज लागते, भांडवलाची. शिवाजी राजांनी भांडवल जमा केला आणि तो इन्व्हेस्टमेंट कुठं केला, तर शेतीच्या ह्याच्यामध्ये. मग उत्पन्न तयार झालं. मग एखादा बिझनेस चालू केल्यानंतर आपण काय करतो, इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर काय तयार करतो, त्याचं प्रॉफिट. कारण एखादी वस्तूमध्ये खर्च, आपण जर एखादी वस्तूमध्ये इन्व्हेस्ट करत असेल त्याच्यामध्ये आपल्याला काय झाला पाहिजे, काहीतरी प्रॉफिट, नफा झाला पाहिजे. शिवाजी राजांनी काय केलं, रोजगार निर्माण केलं. ते जे शेतकरी होते त्यांना सैनिकांमध्ये पण भरती केलं. म्हणजे दोन्ही काम केले. तो शेतकरी सैनिक पण असेल आणि तो शेतकरी शेती पण करेल. अशा प्रकारे शिवाजी महाराजांचं ते हे केले. शिवाजी राजांनी प्रत्येक लढाईचा, जसं अफजल खानाला मारायचा आहे, ते शिवाजी राजांनी स्ट्रॅटेजी अप्लाय केली, प्लॅनिंग अप्लाय केलं. म्हणजे एखादा डेटा ॲनालिसिस केला. जसं एखादी कंपनी असेल, त्या कंपनीमध्ये काय असतो, एक पोस्ट असते माहिती आहे का, डेटा ॲनालिसिस. म्हणजे जो काही बाहेरच्या मार्केटिंगमध्ये जो काही चाललं आहे प्रोडक्ट, मग आपलं प्रोडक्ट वाढवायचं असलं पण काय करायला पाहिजे, ते शिवाजी राजांनी त्यावेळेस कॉर्पोरेट किंगचा वापर केलेला आहे. शिवाजी राजांनी कॉर्पोरेट का बोलतात, ते शिवाजी राजांकडं जगामधला सगळ्यात खतरनाक इंटेलिजन्स ब्युरो होतं शिवाजी राजांकडं. ते म्हणजे बहिरूपी हेर, बहिर्जी नाईक, बहिरूपी हेर, हे म्हणजे बहिर्जी नाईक या पथकाचं, बहिर्जी हे पथकाचं नाव होतं. तर अशा प्रकारे शिवाजी राजांकडे जगामधला पहिला डेटा जो आहे, इन्फॉर्मेशन, याशिवाय अचूक इन्फॉर्मेशन, त्याचा शिवाजी राजांना मोहिमेमध्ये फायदा झाला. आणि एक मोहीम गेली ना, लगेच दुसऱ्या मोहिमेचा खर्च तिकडे वाढवता. जसं अफजल खानाला मारलं त्यावेळेस अफजल खानाचा जेवढं काय तो शामियाना उभा होता. परत अफजल खानाच्या वेळेस जो अफजल खानाची जे काही शस्त्र भेटली त्याचा फायदा शिवाजी राजांनी दुसऱ्या मोहिमेसाठी केला. जसं आपला उंबरखिंडीचा इतिहास झालेला आहे. उंबरखिंडीच्या इतिहासामध्ये शिवाजी राजांनी कारतलफ खानला चहू बाजूनी कोंडून पकडलं उमरखिंडीच्या इथं. तर शिवाजी राजांनी त्यावर स्ट्रॅटेजी बघा कशी अप्लाय केली. शिवाजी राजांनी त्याला कोंडून पकडलं, त्याच्यामधले त्याचे जे त्याच्याकडे जे असते सोने नाणं, त्याच्याकडे असणारे शस्त्र, त्याच्याकडे असणारे घोडे, त्याचा वापर शिवाजी राजांनी शाहिस्ता खानच्या मोहिमेसाठी वापरला. म्हणजे एकामध्ये. आणि शिवाजी राजांनी त्या मोहिमेमध्ये, म्हणजे अशी एक मोहिमेत शिवाजी राजांनी एकही माणूस गमावला नाही. म्हणजे त्याला बोलतात ना, एखादी चहाची टपरी टाकल्यावर खूप लगेच प्रॉफिट होतं. शिवाजी राजांची इन्व्हेस्टमेंट त्याच्यामध्ये खूप कमी इन्व्हेस्टमेंट आणि सगळ्यात जास्त प्रॉफिट. आणि त्या इन्व्हेस्टमेंटच्या शिवाजी राजांनी खर्च नाही केला. बाकीचे राजे काय मोहीम आखल्यानंतर ते खर्च करणार नव्हते. शिवाजीराजांनी त्या मोहिमेचा वापर कुठं केला,
शाहिस्तेखानाची बोटं कापण्यासाठी. तेच कपडे वापरले, तेच घोडे वापरले, तेच सगळं वापरलं. म्हणून शिवाजी राजांना कॉर्पोरेट किंग बोलतात. कारण कॉर्पोरेटमध्ये एक गोष्ट महत्त्वाची असते की इन्व्हेस्टमेंट करा तुम्ही आणि काय झालं पाहिजे, प्रॉफिट. शिवाजी राजांकडून बाळांनो तुम्हाला काय शिकण्यासारखं आहे, कॉर्पोरेट म्हणजे बिझनेस कसा करायचा पाहिजे, की शिवाजी राजांसारखं जबरदस्त माणूस आहे ते शिकण्यासारखे. तुम्ही मी तुम्हाला नेहमी सांगतो की शिवाजी राजांचे ना हार्डली 1%, 0.1% तुम्ही गुण घेतले ना तर आयुष्याचं तुमचं सार्थक होऊ शकतं. आणि सगळ्यात मोठा मी शिवाजी राजांचं गुण कुठलं आहे, कॉर्पोरेट किंग शिवाजी राजांना काय बोलतात, कारण भारतातलं पहिलं आरमार शिवाजी राजांनी बांधलं. म्हणून शिवाजी राजांना फादर ऑफ द इंडियन नेव्ही बोलतात. मग आरमाराचं महत्त्व शिवाजी राजांना काय आहे, कारण बोललं जातं की ज्याचा आरमार त्याचा समुद्र. आणि समुद्र ज्याचा असेल म्हणजे काय, समुद्रापासून तुम्हाला जे काही व्यापार होतो तो सगळ्यात कुठून होतो, समुद्रमार्गे होतो. पोर्तुगीज तुम्ही बघाल, इंग्रज बघाल, फ्रेंच बघाल, हे सगळे पोर्तुगीज, हे सगळे आधी हे असतील परकीय, ते कुठून आले, इथून आले, समुद्रमार्गे आले. मग शिवाजी राजांना माहिती की समुद्र आपल्याकडे असेल, आरमार असेल आपल्याकडे, तर आपण त्यांच्याकडून आपण काय घेऊ शकतो, टॅक्स घेऊ शकतो. म्हणजे हा पण व्यापाराचा आहे. म्हणजे शिवाजी राजांनी जी काय इन्व्हेस्टमेंट केली त्याचा कमी इन्व्हेस्टमेंट जास्त प्रॉफिट. म्हणून शिवाजी राजांना कॉर्पोरेट किंग बोलतात. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.